नमस्कार. निरामय औषधांशिवाय आरोग्य या विशेष कार्यक्रमात मी सुप्रिया तुमचं मनःपूर्वक स्वागत करते. जसं की आपल्याला काहीही झालं, कुठलाही छोटा आजार झाला, आपल्याला दुखलं, खुपलं, पडलो, काही झालं, आपल्याकडे लगेच रेडी असतं ते म्हणजे एखादं औषध. पण हे औषध तुमच्या शरीराला किती प्रमाणात पोखरतंय याची जाणीव तुम्हाला कदाचित नाहीये. या सगळ्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. स्वयंपूर्ण उपचाराचे प्रणेते योगेश चांदोरकर आणि अमृता चांदोरकर यांच्यासोबत. सर आणि मॅडम तुम्हा दोघांचंही कार्यक्रमात खूप खूप स्वागत. मॅम पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. जसं मी मगाशी म्हणाले, की औषधं म्हणजे हेच एक औषध झालेलं आहे, की औषध घेणंच एक ते डोक्यात एक बसलंय, की औषध खरंय. घ्यायचं. मग औषध नाही तर काय? औषध नाही तर ना अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण आता विस्मृतीत चाललेल्या आहेत. हं. जर आठवत असेल तुला सुप्रिया, तर आपल्या लहानपणी आजीबाईचा बटवा नावाची गोष्ट होती हो. ना. हां, आणि प्रत्येक आयांना ते माहिती होतं. हं, आताच्या आयांना ते माहिती नाहीये हं. आणि म्हणून त्यांना काय माहिती आहे, तर त्यांना औषध माहिती आहे. त्यांना ते केमिकल माहिती आहे. त्यांना जी हर्ब्स आपल्या घरामध्ये आहेत, ती आठवत नाहीत पटकन. हं, हं. कारण त्यांचा त्याच्यावरचा विश्वास कमी व्हायला लागलाय. त्यांचा विश्वास औषधावरती आहे. आणि आता जर ऑब्झर्व्ह केलं ना, तर आता औषधांवरचा पण विश्वास कमी व्हायला लागलाय. कारण त्यातनं खरंच आरोग्य मिळतं का? असा एक प्रश्नचिन्ह हं, निर्माण झालंय. हं, हं. आणि म्हणून आता परत मागे जायची वेळ आली आहे. नक्की. हां, पुन्हा आता आपल्या घरामध्ये काय-काय गोष्टी आहेत, ज्या औषधी आहेत. हं. जर WhatsAppवरती पण बघितलं, ज्याला आपण WhatsApp युनिव्हर्सिटी म्हणतो. हां, तर किती अशी माहिती येत असते. हां, की जी जी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचे औषधी गुण दाखवत असते. हं, हं. आयुर्वेदाचं ज्ञान आपल्याला देत असते. त्यातलं खरं-खोटं काय हे सोड. पण आता त्याचं पेव फुटलंय, हं. की आता प्रत्येक जण त्याच्याबद्दल बोलतोय, की कशा अनेक गोष्टी आहेत, ज्या तुम्हाला आरोग्य देऊ शकतात, ज्या तुमच्याकडेच आहेत. आणि म्हणून ते जाणून घेणं हे गरजेचं आहे. आता ह्याच्यातलाच एक भाग जो आहे, तो आहे ऊर्जा. हं, हं. हां, जर मला आठवतंय माझ्या लहानपणी पोट दुखलं किंवा काही दुखलं, की माझे आजोबा ना अंगारा लावायचे. हं. हां, तर त्यावेळेच्या ज्या उदबत्त्या होत्या, हां, त्याची जी राख होती आणि देवघर असं जी कन्सेप्ट होती, तिथे जी एनर्जी, जी एक प्रकारे उद्दीपित केली जायची, हो. तर त्याचा तो परिणाम होता हे मला आज कळतंय, जेव्हा मी या क्षेत्रामध्ये आली आहे. हं, हं, हं. कारण तिथे ती पॉझिटिव्ह एनर्जीनी भारित जागा होती. त्यात तो अंगारा, त्याच्यामध्ये काही औषधी गुण होते. ती जी काही धूप लावला जायचा, जे गोवऱ्या जाळल्या जायच्या, त्याच्यात औषधी गुण होते. हं. आणि मग कधीतरी लहान मुलांना काही पोट दुखलं किंवा काही झालं, तर ते आजोबा लावायचे आणि आम्ही श्रद्धेने ते लावून घ्यायचो आणि खरंच पोट थांबायचं. तर अशा कितीतरी गोष्टी. आता ती श्रद्धाच गेली ना. हं. स्वयंपूर्ण उपचारांचं काम काय आहे माहिती आहे का? स्वयंपूर्ण उपचारांचं कामच हे तुमच्यावरचा विश्वास वाढवणं. बरोबर. तो कुठेतरी कमी व्हायला लागलाय. तुझं आहे तुझं पाशी, हं, पण ते आपण विसरलोय. हं. सगळ्यात महत्वाचं माझा तो विचार काम करतोय आणि तो विचार आला ना, मला सोल्युशन हवंय, मी काय करू? असा विचार मनात आला ना, की आपल्याला आतूनच सोल्युशन सुचायला लागतात. सुचायला. कोणी बाहेरनं येऊन सांगत नाही. हं, पण अरे बापरे! म्हटलं ना, की तुझ्या समोर काही असेल मार्ग, पण तो दिसत नाही. हं, हं. त्याच्यामुळे ते अरे बापरे! काढायचा प्रयत्न करतोय आम्ही लोकांच्या आयुष्यातला. आणि जेव्हा स्वयंपूर्णकडे लोकं येतात, तेव्हा पहिला आमचा प्रयत्न असतो, की त्याला पॉझिटिव्ह करणं. हं, हं, हं. बरोबर. आजचा क्षण उद्या परत राहणार आहे का? पुढच्या क्षणाला तो बदलणार आहे. हो. मग तुम्ही का विचारांनी धरून ठेवता? आत्ता प्रॉब्लेम आहे. आहे ओके. पण तो पुढच्या क्षणाला जाणार आहे. तो नकोय मला. हा विचार देण्याचा मूळ प्रयत्न आमचा चाललाय. हं, हं, हं. ती ऊर्जा तेव्हाच बदलणार आहे. आणि ती ऊर्जा बदलायला लागली ना, की सगळे मार्गच तुमच्याच आजूबाजूला ते तुम्हाला दिसणार आहेत. नक्कीच. आता आपल्याला फक्त औषधं दिसतायत. हां, बरोबर आहे. जसं मॅम म्हणतायत, की ही जी भीती असते, ती भीती काढायचं काम कुठेतरी स्वयंपूर्ण उपचार करतायत. पण ही भीती खरंच संपूर्णपणे जाते का ज्यावेळेला आपण ही ट्रीटमेंट घ्यायला लागतो? मुळातच आता भीती. हं, भीती का आहे? कारण काहीतरी पूर्वानुभव आहे माझा, हं, की असं केलं की असं होतं आणि ते व्हायला नकोय. हे होतं ही खात्री आहे आणि व्हायला नकोय म्हणून ती भीती आहे. हं, मला व्हायला नकोय आणि ते होणारच आहे आणि म्हणून मला भीती वाटते. आता हा भीती म्हणजे काय? तर चुकीच्या गोष्टीचा कॉन्फिडन्स. हं, आता हे जेव्हा ही जी काही प्रोसेस आहे, ह्या प्रोसेसमध्ये हे व्हायला नकोय असं जे मला वाटतंय, हे जसं हळू-हळू एक-एक पावलाने पुढे सरकायला लागतं ना, माझी भीती आपोआप कमी होते. म्हणजे मला जे व्हायला हवंय, त्याच्याकडे जेव्हा माझं शरीर किंवा माझं काम एक-एक पाऊल पुढे जायला लागतं, तेव्हा ते होऊ शकतं याच्यावरती माझा स्वतःचा विश्वास बसायला लागतो. हं, हं, हं. आणि मग ते काम आपोआप होतं. जसं आता मॅडम म्हणल्या, की माझा श्रद्धा होती. म्हणजे काय होतं?
आजोबा जे काही करतायत त्यांनी मी बरी होणार आहे, ही श्रद्धा होती आजोबांवरची, त्या अंगाऱ्यावरची नव्हती. आजोबांनी केलंय, आता मी बरी होणार आहे. मग आजोबांनी त्याला काहीही केलं असतं, एक गोळी आणून दिली असते आणि ही खा म्हणले असते, लिमलेटची गोळी, तरी ती बरी झाली असती. इथे काम करतोय ती तिची श्रद्धा, तिचा विचार. आजोबा मला बरं करण्यासाठी काहीतरी करतायत आणि त्यांनी मी बरी होणार आहे. बरी होणार नाही एवढ्या लहान वयात नसतंच त्या लहान मुलांकडे. मोठा माणूस जे काही करतोय ते त्यांच्या भल्यासाठीच करतोय, हा जेव्हा त्यांचा विश्वास आहे तेव्हा ते 100% बरे होतात. इथे भीती नसेल, म्हणजे होणार नाही याची खात्री नसेल, तर हे नक्की होतं. आणि जसे उपचार आपले सुरू होतात तसे रिझल्ट मिळायला लागतात आणि भीती कमी व्हायलाच लागते. आणि एकदा भीती कमी झाली की तुम्हाला बरं होण्याचा कॉन्फिडन्स आपोआप येतो. म्हणजे हा विश्वास खूप महत्वाचा आहे आणि आपला जर विश्वासच नसेल, म्हणजे कोणतीही गोष्ट असेल, फक्त स्वयंपूर्ण उपचारच नाही, तर विश्वासच नसेल तर पुढची माझ्यामध्ये गोष्ट घडणारच नाही. आता असं इथे माझा आक्षेप आहे थोडासा, हं. कारण आमचे अनुभव भरपूर असे आहेत की अविश्वास घेऊन आलेले खूप पेशंट आहेत हो, मी आमच्याकडे. आता त्याच्याचकडे येणार की ज्याचा विश्वासच नाहीये, ज्याला म्हणजे की नकोच आहे, मला हे काही माहितीच नाही आणि मला नकोच आहे. मग असे पेशंट बरे होतात का? होतात ना. आणि म्हणजे YouTubeवरती अनेक अनुभव आहेत आपल्याकडे. त्यातले अनेक अनुभव असे आहेत की जे अविश्वासाने आले होते. आणि त्याच्यानंतर त्यांचा विश्वास बसला. इथे ना एक लेडी पेशंट होते माझ्याकडे. त्यांचे पोलीसमध्ये कामाला होत्या त्या आणि त्यांचे दोन्ही गुडघे प्रचंड दुखत होते. अच्छा. त्यांचे कलिग माझ्याकडे ऑलरेडी येत होते किंवा हं. त्यांना माहिती होतं, त्यांचं कोणीतरी ट्रीटमेंट घेत होतं. ते त्यांना 6 महिने सांगत होते की तुम्ही चला निरामयमध्ये जाऊया आपण, तुमचे गुडघे बरे होतील. ते त्यांना सांगत होते की मी अनेक वर्ष भोगतीये हे आणि हे मी सगळं करून झालंय. आयुर्वेद झालं, ॲलोपॅथी, सगळी पॅथी झालं, सगळं करून झालंय. मला फरक पडलेला नाहीये आणि तुम्ही सांगताय की तिथे ते काहीच करत नाहीत. मी काही येणार नाही. तुम्ही करताय ती अंधश्रद्धा आहे. असं काही नसतं, असं काही होऊ शकत नाही. मग त्यांचं दुखणं एक दिवस एक्स्ट्रीमला गेलं. त्यांना उठताच येईना. मग त्यांना रिक्षात घातलं आणि माझ्याकडे आणलं. आता ही जी मानसिकता आहे त्या पेशंटची, त्यांचा अजिबातच विश्वास नव्हता. आणि त्या ज्या दिवशी आल्या, त्या दिवशी त्यांचा एक गुडघा बरा झाला. क्या बात आहे. व्हेरी सेम डे. त्याच्यानंतर ट्रीटमेंट घेत राहिले. तो जो त्या दिवशी गुडघा बरा झाला, त्यानंतर तो परत गुडघा दुखला नाही. आणि मग हळूहळू त्यांचा विश्वास बसायला लागला. पुढे त्या माझ्याकडे 6 महिने ट्रीटमेंट घेत होते. त्यांचा पुढचा गुडघा बरा व्हायला पुढे 6 महिने गेले. तर असं का झालं? इथे जेव्हा त्यांना बरं वाटेल ते करून त्या दिवशी व्हायचं होतं, कारण त्यांना खूपच त्रास होत होता. त्यांचा एक गुडघा पूर्ण बरा झाला, त्याला जास्त त्रास होता. तो बरा झाला, लगेच बरा झाला. आणि दुसरा गुडघा आता हा बरा होईल का, नाही का, अमकं का, तमकं का, हे जे विचार होते, त्याच्यामुळे दुसरा गुडघा बरा व्हायला एवढा 6 वेळ महिने गेले लागला. पुढे. म्हणजे अजिबात विश्वास नाहीये आणि तरीही मला ताबडतोब बरं व्हायचंय. तर ते ताबडतोब बरं होतं. मुळातच ऊर्जा काय करते, तर ऊर्जा ही देहाच्या पलीकडे, म्हणजे शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर डीएनएच्या पलीकडे जे काही आहे ती ऊर्जा आहे. बरोबर. ते तुमच्या फिजिकला कन्व्हर्ट व्हायला फक्त 1 तास लागतो. जर पेशंट अशा मानसिकतेने आला की काय तू वाटेल ते कर, पण मला बरं मला कर, बरं कर. तर तो पुढच्या तासाभरात पूर्ण बरा होतो. एनर्जी कॅन डू एनी मिरॅकल. कोणताही चमत्कार एनर्जी करू शकते. ह्या 15 वर्षाच्या काळात मी अनेक चमत्कार बघितले. जे मी तुम्हाला सांगितलं तो ॲक्चुअली त्याही लेडी पेशंटच्या दृष्टीने चमत्कारच होता. बरोबर. इतकी वर्ष भोगून तो एका ट्रीटमेंटमध्ये त्यांचा गुडघा जो बरा झाला, तो बरा झाला. आणि असे अनेक अनुभव आहेत. ज्या वेळेला माणूस विश्वास सोडून देऊया. त्याला बरं व्हायचं होतं. त्याला बरं व्हायचंय आणि तो बरा होतो. पण जिथे तो म्हणतो आता इतकं जुनं आहे, मग ह्याला वेळ लागेल ना. तर ह्या वाइब्स तुम्ही निर्माण केल्या ना. तुमचा प्रत्येक विचार हा प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे हा प्रोग्राम तुम्ही तयार केलात की ह्याला वेळ लागेल. मग तो प्रोग्राम तिथे रजिस्टर झाला आणि त्याच्यामुळे त्याला आता वेळ लागणार आहे. असेच सरांनी जसं सांगितलं तसेच अजून एक वयस्कर गृहस्थ आहेत 70-75चे आणि त्यांचा ॲक्सिडेंट पूर्वी झाला होता आणि ऑपरेशन झाल्यानंतर एक पाय त्यांचा छोटा झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना तो वेगळा एक स्पेशल बूट घालावा लागतो की ज्याच्यामुळे दोन्ही पायांचं उंची बॅलन्स होईल. हे होईल. आणि ते अजूनही अनेक त्रासांसाठी आले होते. एकदा असेच ओपीडीला आले आणि त्यावेळेला ते म्हणले की माझे सगळे त्रास बऱ्यापैकी कमी झाले, पण अमुक प्रॉब्लेम आहे माझा, तो काही माझा म्हणावासा रिकवर होत नाही. म्हटलं तुम्ही हा विचार केलेलात का हो की हा प्रॉब्लेम एवढा मेजर आहे आणि हा तर रिकवर होऊच शकत नाही, तर हा होईल का आणि झाला तर ह्याला खूप वेळ लागेल.
तर म्हणे, हो, तुम्हाला कसं कळलं? तर म्हटलं, हाच विचार आहे ज्याच्यामुळे ते होत नाहीये. तर म्हणे, अच्छा, हो का? म्हटलं, आजपासून ना जसं जप करतो ना आपण, तसा आता हा विचार बदला. तो जप करा, की हे लगेच होऊ दे. म्हणजे विल पॉवर खूप जास्त काम करते या सगळ्यामध्ये. विल पॉवर म्हणण्यापेक्षा ना तुमचा जो विचार आहे ना, हे हं. तुमच्या शरीराची आज्ञा आहे. हं, हं. ही कमांड देताय तुम्ही. हे आत्ता कर किंवा हे कर. हं, हं. जसं मी ऑफिसमध्ये काम करतो. तुम्ही मॅनेजर आहात माझ्या. माझ्या हातात काहीतरी काम चालू आहे. तुम्ही आलात एक फाईल घेऊन आणि तुम्ही मला सांगितलं, "सगळं बाजूला ठेव, हे आत्ता कर." मला ते सगळं बाजूला ठेवून आत्ता करावं लागेल ना. करायचं बरोबर. अदरवाईज तुम्ही म्हटलात, की हे जरा अर्जंट आहे, पण थोडं निवांत केलंस तरी चालेल. तर हे जे वाक्य आहे ना तुमचं, हे मला तुमची फाईलपर्यंत पोहोचूच देत नाही. कारण ह्याची घाई नाहीये. मी आत्ता जे करतोय त्याची घाई आहे म्हणून मी आत्ता करतोय. त्याच्यापुढे माझ्याकडे लाईन लागली आहे कामांची. हे निवांत केलं तरी चालणार आहे ना. मग हे ठेव बाजूला. मी माझी कामं उरकत राहतो. मग 8 दिवसांनी तुम्ही मला विचारलं, "त्याचं काय झालं?" "हां, नाही ते करू ना आपण." मी करतच नाही ते. तसंच शरीराकडे जेव्हा आपण त्याला म्हणतो लवकर होऊ दे. लवकरला काही काळाची सीमाच नाहीये. 5 मिनिटात झालं तरी लवकर, 5 दिवसात झालं तरी लवकर, महिन्याभरात झालं तरी लवकर, हं, हं. वर्षभरात झालं तरी लवकर, 5 वर्षात झालं तरी लवकरच. त्या लवकरला काही अर्थ नाहीये. आणि जसं मी म्हणत होतो, की माझ्याकडे वर्कलोड आहे ऑलरेडी. तसं शरीराला असंख्य कामं करायची आहेत प्रत्येक क्षणाला. त्याच्याकडे वेळच नाहीये. मग जेव्हा मी त्याला नवीन काम सांगतोय, तेव्हा मी त्याला अर्जंट म्हणून जर सांगितलं, तर ते अर्जंट घेणार आहे, त्याचा हातातलं बाजूला ठेवून ॲडजस्ट करणार आहे. कारण ती कामं त्याला करायचीच आहेत. ती अथक करायची आहेत त्याला. तरीही हे मी काम सांगतो, तर ते अर्जंट बेसिसवरती घेतो तो आणि मग ते बरं व्हायला सुरुवात होते. पण हे लवकर कर म्हटलं, तर ते लवकर कधीच उजाडत नाही. म्हणून वेळ लागतो. आणि इथे मला मगासचं पूर्ण करायचंय, की तो विचार त्यांचा बदलल्यानंतर जो पाय ज्याच्यात त्यांना स्पेशल बूट घालावा लागत होता, तो आता त्यांना स्पेशल बूट घालावा लागत नाही. अच्छा. त्याची उंची नॉर्मलला आली आहे आणि ते आता नॉर्मल चालू शकतात. सो शरीर काय करू शकतं? तर शरीर काहीही करू शकतं. आम्ही फक्त ऊर्जेच्या माध्यमातून त्याची मदत करतोय. हं, हं, हं. शरीराला काहीतरी करायचंय आणि त्याला आवश्यक आहे ती त्या मदतीची, त्या हं, हं. ऊर्जेची. ती ऊर्जा कमी आहे त्याच्याकडे बरोबर. आणि ऊर्जा कमी आहे म्हणून त्याला ते करता येत नाही. त्याला अप टू द मार्क शरीराला बनवता येत नाहीये स्वतःला. हं, हं, हं. कुठेतरी कमतरता राहतात. कुठेतरी हो. दुखतंय, खुपतंय, काहीतरी अडचणी आहेत, कुठेतरी ब्लॉकेजेस आहेत. तर ते ब्लॉकेज काढू शकतं, ते दुखणं घालवू शकतं, ते झीज भरून काढू शकतं. ते सगळं करू शकतं. पण ते करू शकत नाहीये का? कारण त्याच्याकडे ती एनर्जी नाहीये, इच्छाशक्ती ती नाहीये. ताकद हं. नाहीये. इच्छाशक्ती पण नाहीये कदाचित किंवा इच्छा आहे पण तरीही ती एनर्जी त्याला पुरेशी होत हं, नाहीये. हं, हं. का होत नाहीये? कारण काहीतरी अडकलंय. हं. पूर्वीपासनं गोळा केलेलं काहीतरी माझ्या औरामध्ये आहे. जे मला ती येऊ देत नाहीये माझ्यापर्यंत ती एनर्जी. आत्ता मला वाटतंय बरं व्हावं. पण ह्याच्या मागचे अनेक निगेटिव्ह थॉट्स, अनेक चुकीच्या वाइब्स माझ्या औरामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे ती पॉझिटिव्हिटी तेवढी नाहीये पुरेशी मला. हं, हं. आणि मग जेव्हा स्वयंपूर्ण उपचार घेतात, तेव्हा ती त्या शरीराला आवश्यक असणारी ऊर्जा, जी 5 तत्वांची आहे, ती आम्ही पुरवतो. बरोबर. मग ती ऊर्जा मिळाली, की त्याला स्वतःची झीज भरून काढता येते, ब्लॉकेजेस घालवता येतात, दुखणं बरं करता येतं. ऑपरेशनमुळे छोटा झालेला पाय, तोही त्याला नॉर्मल करता येतो. नक्कीच. म्हणजे या सगळ्यामध्ये कुठेतरी आपली इच्छाशक्ती, की आपल्याला बरं व्हायचंय, हे जास्त स्ट्राँगली असणं खूप गरजेचं आहे. आपण खरं तर या सगळ्या गप्पा चालू ठेवूयात. पण एखाद्या व्यक्तीचा विश्वासच नाहीये आणि एखादा व्यक्ती बरा होऊ पाहतोय, तो कसा होणार आहे बरा, हे सगळं आज आपल्याकडे आलेले एक रुग्ण आहेत कैलासजी म्हणून. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि जाणून घेणार आहोत, की त्यांचा अनुभव काय आहे. स्वयंपूर्ण उपचाराच्या मार्फत ते संपूर्णपणे बरे झालेले आहेत. पाहूयात. सर, तुम्ही काय सांगाल, की तुम्हाला खूप त्रास होतोय आणि या सगळ्या त्रासांमुळे तुम्ही प्रचंड खंगत चाललेले होता. तुमचं वजनही काही अंशी कमी झालं होतं. तर काय सांगाल? मला जो त्रास होत होता, की तोंड येणं, हं. त्याच्यानंतर तिखट नाही खाता येत होतं. गरम काही वस्तू खाता येत नव्हता. मग मी त्यासाठी निरामय सेंटरमध्ये आलो होतो. नंतर इथे मी उपचार चालू केले. एक तर माझी इच्छा नसताना मी माझ्या मिसेसच्या मुळे इथे येत गेलो हं, हं. आणि जसे ट्रीटमेंट घेत गेलो. मला दिवसाला 3 ट्रीटमेंट होते त्या टायमाला. अच्छा. त्या टायमापासून मग महिन्यानंतर थोडा फरक पडत गेला. पहिलं ते चेहऱ्यावर तोंडामध्ये ज्या जखमा झाल्या होत्या, ते कमी होत गेल्या. हं. नंतर थोडं तिखट खाता येऊ लागलं. हं.
पण मग तुमचा अजिबातच विश्वास नव्हता आणि मग तुम्ही हळू-हळू यायला लागलात. मग थोडा-थोडा विश्वास वाढला थोडा की थोडा नाही? विश्वास वाढला, ते पण ते माझ्या मिसेसमुळे मी येत गेलो. हं, हं. पण आता या सगळ्या त्रासांवर तुम्ही मात केली आहे, मात बरोबर आहे? हो. तुम्हाला काही आता त्रास होत नाहीये. म्हणजे नाही. जो पूर्वीचे सगळे त्रास होत होते. हो. मग आता कसं वाटतंय? आता खूप बरे, एकदम रिलॅक्स वाटतंय. आणि त्याच्यानंतर मला बरेचसे नंतर परत एक प्रॉब्लेम झाला. माझा ॲक्सिडेंट झाला होता. हं, हं. थोडा डोक्याला पण मार लागला हं, होता. हं. पायाला जखम झाली होती. त्यावेळेस पण मला म्हणजे ट्रीटमेंटमुळे भरपूर फरक पडला. हं, हं. या ट्रीटमेंटला विना औषध, विना स्पर्श असं म्हटलं जातं. हो. तर काय पद्धतीची ट्रीटमेंट तुम्ही घेत होता? म्हणजे आपल्या प्रेक्षकांनाही कळेल की तुम्ही कशी ट्रीटमेंट घेत होता? मी आम्ही फॉलोअपला जेव्हा निरामय सेंटरला यायचो, तर ते मेडिटेशन करायला सांगायचे 10 मिनिटे हं, हं. आणि ते ट्रीटमेंट द्यायचे आम्हाला. हं, हं. आणि त्याच पद्धतीने आम्ही घरी सुद्धा फोनद्वारे ट्रीटमेंट घेत होतो. हं, हं. तर दिवसातून 4-5 वेळा आम्ही ट्रीटमेंट घ्यायचो. सो प्रामुख्याने तुम्हाला जो त्रास होता तो माउथ अल्सरचा त्रास होता. हो. बरोबर आहे. सर आपण थोडंसं यावर बोलूयात. मुळातच कसं आहे ना, त्यांच्यामध्ये हीट म्हणजे आपण जे म्हणतोय अग्नितत्व हं, ते हं. खूपच वाढलेलं होतं. हं, हं, हं. त्याच्यामुळे त्यांना अन्न जवळ-जवळ तुटल्यात जमा झालं होतं. हं. त्यावेळेला त्यांचं वजन साधारण 36 ते 38च्या दरम्यान होतं. ओह! म्हणजे फक्त हं, हं, हं. सापळा शिल्लक आहे आणि त्याच्यावर थोडंसं मांस आहे, हं, अशीच हं. अवस्था झाली होती. आणि त्याच्यामुळे सगळंच काही खाताच येत नाही, अन्नच तुटल्यामुळे मानसिक स्थिती पण खूप ढासळलेली होती. मग जसे ते येत गेले, तसं त्यांनी सांगितलं त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हं, हं. एवढं सगळं म्हणजे तेवढं होईपर्यंत त्यांनी अनेक उपचार घेतलेले होते. पण त्याचा उपयोग काही होत नव्हता. त्याच्यामुळे हे एवढं करूनही जर मला उपयोग होत नाहीये, आता ह्याचं काहीच करायचं हं, नाहीये, हं. मग कसं होणार आहे? बरं भारतीय संस्कृतीमध्ये बायकांना अक्कल नसते. हा त्रिकालाबाधित नियम आहे आपल्याकडचा. त्याच्यामुळे त्यांच्या मिसेस त्यांना सांगत होत्या, पण त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. हं. पण तरीही त्यांनी न आपला हेका सोडता ते घेऊन आल्या. त्या ट्रीटमेंटनी त्यांनी स्वतः ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केली आणि जसा फरक पडायला लागला, तसा हळू त्यांचा विश्वास बसत गेला. बसत गेला. बरोबर. आणि मग जे काय हळू त्यांचं अन्न सुरू झालं, काय सुरू झालं, हं. आज बघतो आपण त्यांचं वजन किती आहे. हो. म्हणजे मुळातच वजन का वाढलं, तर जे खातात ते पचायला लागलं, ते अंगी लागायला लागलं. हा जो देह दिसतो आपल्याला, त्याला योगशास्त्राने अन्नमय कोश असं म्हटलेलं आहे. हं, हं. म्हणजेच काय, जो अन्नावर पोसला जातो तो. हं, हं. जेव्हा आपण जे अन्न खातोय, त्याच्यामुळे जर शरीराला पोषण मिळणारच नाहीये, तर देह तरणार कसा? बरोबर. त्यांचं वजन 36 ते 38 पर्यंत खाली आलं होतं. हं, हं. कारण अन्न पचतच नव्हतं, अंगीच लागत नव्हतं, खाताच रादर येत हो, नव्हतं, हो. तुटल्यातच जमा झालं होतं. मॅम ज्यावेळेला हे अग्नितत्व बिघडतं किंवा हा जो काही त्यांना त्रास होत होता, की हा अल्सरचा जो त्रास आहे, तो किती गंभीर असू शकतो? कसं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण परत तेच आहेत. कारण त्यांचं तोंड येणं किंवा तोंडातल्या जखमा, ते छाले हे इतके सिव्हिअर होते, की तिखट वगैरे तर सोडाच. पण अगदी गोड जरी खायचं म्हटलं ना, हं. तरीही ते देखील चुरचुरत होतं. त्याच्यामुळे खायचं म्हटलं की भीती वाटत होती. जितकं तुम्ही प्याल तितकं सोपं, पण ते पिताना पण जे जिभेला लागतं, तेही जे चुरचुरत गालाच्या असणार. आतल्या हां. भागाला लागतं, ते पण त्रासदायक होतं. हं. हां, आणि फक्त तोंडापुरतं गोष्टी मर्यादित राहत नाहीत. त्या तुमच्या अन्ननलिकेपर्यंत पण पोहोचतात. हं, हं. आणि त्याच्यामुळे ते खाल्लेलं अन्न त्याच्यामध्ये म्हणावे असे पाचक मिसळतच नव्हते, कारण सगळीकडे जखमा होत्या आणि ते पचतही नव्हतं. एक्सेसिव्ह अग्नी काय करतो, हं. तर तो सगळ्याची राख करून टाकतो. ते अंगी लागत नाही. लागत नाही. हां, आणि ते जे पित्तरस आहेत, ते हं. तुमच्या आतड्याला पण आतनं एक प्रकारे इन्फ्लमेशन तिथे होतं. तिथे जखमा होतात, सूज येते. अग्नी हा सगळीकडे कोरडं करतो तुम्हाला. हं. ज्यांच्या शरीरामध्ये अग्नी जास्त आहे त्यांची त्वचा पण कोरडी असते. त्यांना बऱ्याच वेळेला डॅन्ड्रफ वगैरे असतो आणि शिवाय आतमध्ये देखील तो कोरडेपणा असतो. सो त्यांची ती एक्स्ट्रीम अवस्था होती. हं, हं, हं. आणि ज्यावेळेला तो अग्नी कमी व्हायला लागला, त्यावेळेला ते छाले गेले, त्या कमी जखमा झालं. हील हं, झाल्या, हं. खाता यायला लागलं. आणि त्याच्यातनं मग ते वजन वाढलं हं, हं. आणि ह्याचा मानसिकतेवर पण परिणाम झाला होता ना, बरोबर. की सगळे उपचार करून होत नाहीये. मग मग काय? सर जसं आता मॅडम म्हणतायत, की ती भीती तर त्यांना होतीच, की आता मी हे खाल्लं तर मला त्रास होणार आहे, ते खाल्लं तर त्रास होणार आहे. या भीतीसोबत हा जो अविश्वास होता, की त्यांनी जसं त्यांच्या म्हणजे बायकोच्याच म्हणण्यानुसार ते आले आणि हळू तो विश्वास वाढत गेला. तर या सगळ्या विचाराबद्दल काय सांगाल सर? मुळातच माणसाचा विश्वास नाही म्हणजे काय? हं, तर त्याला अनुभव नसतो आणि कोणीतरी काहीतरी सांगतंय. हं, म्हणून मी विश्वास ठेवावा, तर मी स्ट्राँग आहे, मी नाही कोणावर विश्वास ठेवत. हं. म्हणून माझा विश्वास नाही असं वाक्य आहे ते. तुला झाला असेल फरक, पण मला नाही ना, मला नाही विश्वास, मी नाही करणार. हं, हं. हा जो विचार आहे ना, हा तुमच्यातला स्ट्राँगपणा दाखवतो. बरोबर. जेव्हा अशा व्यक्ती परिवर्तित होतात ना,
तेव्हा त्या 100% विश्वास ठेवतात. यात अजिबात नाहीये, यात 100% आहे. 100% बरोबर. त्याचं परत एकदा मूर्तिमंत उदाहरण तेच आहेत. त्यांचा अजिबात विश्वास नव्हता आणि आज त्यांचा संपूर्ण विश्वास आहे. म्हणजे आज निरामयचं वाक्य आहे त्यांच्यासाठी शेवटचं वाक्य आहे. कैलासजी, इतका छान अनुभव म्हणजे सर आणि मॅडम दोघेही सांगताय. तुम्हाला इतका सिव्हिअर त्रास होता आणि तुम्ही त्या सगळ्यातून इतके छान बरे झालेले आहात. तुमची तब्येत अशीच छान राहावीत. तुम्ही या कार्यक्रमात सहभागी झालात. तुमचे मनापासून आभार. आणि सर आणि मॅडम तुमच्या दोघांचेही खूप खूप आभार. तुम्ही खूप मोलाचं मार्गदर्शन केलं. आणि जसं आपण म्हणूयात की अविश्वासाकडून विश्वासाकडे जाणारी पायरी म्हणजे स्वयंपूर्ण उपचार, आणि असेच तुम्हीही बरे होऊ शकता विना स्पर्श, विना औषध. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा भेटूयात. तोपर्यंत नमस्कार. साध्या आजारांपासून ते मोठ्या आजारांपर्यंत घरी राहून फक्त व्हॉट्सअप किंवा ईमेलने माहिती पाठवून लागोलाग सुरू करता येणारे उपचार म्हणजे विनास्पर्श विनाऔषध केले जाणारे स्वयंपूर्ण उपचार. आजच संपर्क साधा.